हाय. युनिवर्स तर तुम्हाला देण्यासाठीच बसलाय. जितका पैसा हवा, जितक्या संधी हव्या, जितके चांगले नातेसंबंध हवेत, युनिवर्सकडे सगळं भरपूर आहे. हे सगळं जर तुम्हाला मिळवायचं असेल तर फक्त 3 नियम समजून घ्या. आणि हे 3 नियम जर तुम्ही पाळलेत तर तुम्ही नाव घ्या, ते सगळं मॅनिफेस्ट करू शकता. नियम 1, लॉ ऑफ क्लॅरिटी. तुम्हाला नेमकं काय हवंय? बंगला, मर्सिडीज, वर्ल्ड टूर, जे काही तुम्हाला हवंय ते निर्धास्तपणे मागा. कारण युनिवर्सला क्लॅरिटी लागते. तो तेव्हाच देतो जेव्हा तुम्ही ती गोष्ट ठामपणे, स्पष्टपणे आणि हेतुपूर्वक मागता. म्हणून तुम्हाला तुमचे विचार स्पष्ट ठेवणं जरुरी आहे की तुम्हाला काय हवंय. नियम 2, लॉ ऑफ बिलीव्ह. श्रद्धेचा नियम. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल की तुम्ही त्या स्वप्नांसाठी पात्र आहात तर कसं चालेल? स्वतःवर विश्वास ठेवा की जे तुम्हाला हवं आहे त्यासाठी तुम्ही योग्य आहात. आणि युनिवर्सवरही विश्वास ठेवा की तो नक्की देईल. जेव्हा देईल तेव्हा भरपूर देईल, छप्पर फाडके देईल. नियम 3, लॉ ऑफ ऍक्शन म्हणजे कृतीचा नियम. जर तुम्ही युनिवर्सकडे 1 लाखाची मागणी केलीत पण वागणं तसंच असतं जसं काही तुमच्याकडे काहीच नाही, मग कसं चालेल? कारण स्वप्न मोठी आहेत ना, तर कृतीही मोठीच असली पाहिजे. दररोज तशाच व्यक्तीसारखे वागा जो माणूस ते स्वप्न आधी जगतो आहे. त्या हट्टी मुलासारखं वागा जो ती गोष्ट मिळवल्याशिवाय शांत बसत नाही. बस तुम्हाला एवढंच काम करायचंय. जर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल तर युनिवर्स स्वतःच ती तुम्हाला देईल. पण केव्हा, कधी, कशा प्रकारे हे युनिवर्सवर सोडून द्या. धन्यवाद.